सलामी जोडी आता दाखल झाली आहे. एका बाजूला अरबाज आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला बॅटर सोहेल. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन टीमचे तलपान देखील आता पोहोचलेत. मॅचला आपण सुरुवात करतोय. श्री गणेश यादव होत असताना फक्त 1 मिनिटाचा अवधी आहे. टीम दैवली लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आता भरपूर उशीर झाला. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण आता भरपूर वेळ झाला. जेपी पॅनल 3 ऑफिशियल पंच तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. आज महेंद्र बबर सर मॅम फ्रॉम महाराळ यांचं आगमन झालं. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय सुदीपजी अंबावणे सर मॅम फ्रॉम कल्याण आणि आमचे तिसरे पंच खरं तर पानसरे सर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे साथी स्कोरर कुमारजी नवले यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. खरं तर या स्पर्धेमध्ये निलेशजी मराडे असतील, पंकजी बोले असतील, रमाकांतजी मराडे असतील, त्याचबरोबर मंथन असतील, अफाट मेहनत जय माळी असेल, त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय काल रजनीकांत गायकवाड यांचं आगमन झालं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलं खरं तर आमचे अमोलजी बैकर, हर्षदजी बैकर, अभिनवजी बैकर यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि माणिकवडी म्हटलं की दरवर्षी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. जगदीश दादा यांच्या नाबाला सातत्याने आपण पाहतोय खरं तर उजळा देण्याचं काम करत असतात. आणि आज देखील तुम्ही पाहताय डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच खेळायला सुरुवात करा. संदेश बघा, विनंती आहे, आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचित करते, त्यामुळे आपण आता अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा, पार्टी लाभाला आम्हाला कोणत्या संघाला आवडत नाहीये, परंतु आता जर अधिकचा उशीर खर्च केला तर आपण अधिकचा वेळ खर्च केला तर इथे मात्र तुम्हाला पॅन्टीला समोर जावं लागेल. त्यामुळे आता उशीर नको. चला आता केतन देखील आलेत. केतन निहारे आय थिंक षटक क्रमांक पहिलं केतनच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे, त्यामुळे आता त्याच्यासाठी भरपूर वेट केला. जतीन भियाळ सर देखील आहेत आज. मनपूर्वक स्वागत मॅडम कल्याण. चला कुणाला आता सराव नको, विनंती आहे आता सराव बंद करा. यस, अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसाला क्रिकेटला सुरुवात होतोय. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर तुम्ही पाहताय अरबाज होते. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, दरम्यान बॅटची कडा घेतली आणि एक चिकी सिंगल. केतन निहारे गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. श्री गणेश दहिवली बनाम तुम्ही पाहता मैदानावरती सामना रंगतोय. एका बाजूला संघ भाजन 11 कुळगाव, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ही स्पर्धा रंगत असताना केतन राऊंड द विकेट. फुलटॉस होता, ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक कुणाल, त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे मास्टरला संगीत भरपूर चांगलं वाजवलं. हे भगवा रंग आणि खरं तर भगवा म्हटलं की शिवसेना, शिस्त वचन सेवा नातं या 4 संगमाने भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व खरं तर आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब यांची ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय गोलंदाज केतन आलेत. एक चौकार जरूर वसूल केलाय. पुढच्या बॉलवरती कमबॅक तो करतोय या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफचा खेळाडू पुढे सरकला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फसला आणि अखेर आता धाबा किती मिळतील पाहावं लागेल. डेंजर झोनला पुन्हा एकदा अरबाज धावत होता आणि इथे 2 धाबा मदर 4 पण एकवटे गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. दोन्ही खेळाडूंचा तालमेल चांगला होता, त्यामुळेच की काय आता हरडीच्या गतीनं या 2 धाबा इथे भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या. धाव फलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
गुरुदास केतन राऊंड द विकेट. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, 20 मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये उपस्थित. पुन्हा एकदा थोडीशी चूक करतात दरम्यान आता सिंगलच मिळेल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 8 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. थोडीशी संयमी सुरुवात जरूर मैदानाच्या मध्ये पार मिळेल. संत बाते इंद्रायणी अशी सुरुवात जरूर पार मिळते, कारण जेव्हा जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला अरबाजनं त्यावेळेस मात्र 1-2 मोठे फटके आल्यानंतर अरबाज बाद होत असतो. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत मी म्हणेन शांत क्रिकेट. जरूर पार मिळेल. फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कुणाला आहे डीप मध्ये. स्वतः संघनायक बहुतलेत बॉल लावून फेक करतील. दरबारना एक चिकी सिंगल येथे एकपेटी जाईल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 9 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. अरबाज बी स्वागत आहे तुमचं. 3 बॉल 3 षटकार जर मारले टीम कुळगाव संघाचे खेळाडू, कोणत्याही खेळाडूने जर 3 बॉल 3 सिक्सर मारले तर साहिल शेख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि अरमान शेख यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. कोणताही बॅटर जर 3 बॉलवरती 3 षटकार लगावतोय तर साहिल शेख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. खरं तर साहिल शेख म्हटलं तर इब्राहिम शेठ माकुली भिवंडी, खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. रोमन राजाची जोडी कोण विसरेल. आणि त्यांचे चिरंजीव आहेत इब्राहिम शेठ यांचे चिरंजीव साहिल यांच्या माध्यमातून हा कॅश प्राइज लावण्यात आला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे फाईन लेगला 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे, बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जी सुरुश यांचं आगमन झाले, विनंती आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा दैवली संघ खेळत असतो भरपूर सपोर्ट असतो. नंदकुमारजी सुरुश यांचा दरम्यान थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये फटका खेचला, घडलंय काय, धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सोहेलला इथून मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. होती थर्मानला खेळाडू उपस्थित होता, भरपूर चांगल्यारीत्या चेंडूला त्याने अडवलं. दरम्यान सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आज ज्यांच्या माध्यमातून संघ टेंबवली या मैदानावरती खेळणार असे आमचे वनू स्पोर्ट्सचे ओनर योगीजी पाटील यांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, स्वागत आहे तुमचं देखील. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेच तर सांगत होता अरबाज, इथे थांबायचंय. मागील बॉलवरती घाई केली सोहेलनं, तो बाद झाला, परंतु मैदानावरती अरबाजच्या बॅटमधून येतोय मोठा फटका, षटकार. राजेश हजारे आले षटक क्रमांक दुसरा घेऊन, त्यांच्यावरती आक्रमण चढवला, एक षटकार वसूल केला. लाईन खराब, महेंद्र बबर सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉल. महेंद्र बबर सर, खरं तर जय पवार सरांचा भरपूर विश्वास महेंद्र बबर सरांवरती आणि सातत्याने तो विश्वास जपण्याचा प्रयत्न केला महेंद्र बबर सरांच्या माध्यमातून. एक चांगले पंच आहेत, कित्येक वर्ष क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे, एक स्वतः खेळाडू आहेत. ऑन साइडला खेचलाय, हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला ऍक्शन रिप्ले तुम्हाला मैदानाच्या पार मिळेल. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न, त्यावरती मात्र आक्रमण केलाय, बॉल सीमा पार, सलगचा दुसरा षटकार. ठोकलेत अरबाजच्या बॅटमधून, धावफलक वेगाने पुढे सरकेल.
खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतलाय, मिडलला खेळाडू उपस्थित, त्याच्याकडे चूक, बॉल मात्र लॉंग ऑनला चाललाय. दरम्यान एक चिकी सिंगल धाबी एक पटी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती धाबा आतापर्यंत 27 धाबा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 27 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. रोशन फराड आमच्यासोबत जोडले गेलेत. ओम साई MTC.live.in माध्यमातून ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूबवरती. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि ज्यावेळेस आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र गोळीच्या बेगीने निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक तिसरं तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल त्यावरती आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलला अडवलाय. असं वाटलं होतं अरबाजला की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बाहेर देखील गेलाय. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल करतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 35. ऑन साईडला खेचलाय, पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुणाल निहारे पोहोचले होते, त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम दहिवली संघाला. षटकार. फक्त आणि फक्त 9 आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय मैदानावरती पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 बॉल 2 चौकार पाहिले जरूर. इथे फटका फोसला की काय, खेळाडू पोहोचतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काप बॅटिंग करतोय. अरबाजला तुम्ही पाहताय, अरबाज शेख त्याच्या बॅट पोहोचून पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि इथे आता षटकार तो वसूल करतोय. बॉल सीमा पार. षटकार. दोन षटकार मारले, तिसरा जर मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल साहिल शेख यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मयूर आहेत. बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल धाबी ते एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज भरपूर चांगल्या मॅचेस रंगणार आहेत याच मैदानावरती. खरं तर भिवंडी तालुक्यातील 2 संघ अंजूर बनाम टेंबवली, तदनंतर वेहेळे विरोधात मांडा, हायवे दिवा विरोधात कारिवली आणि शेवटचा सामना एक बिग फाईट मॅच वडवली बी विरोधात RCC पेठ. हा सामना देखील आज मैदानावरती रंगणार, त्यामुळे आज प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली आयोजित
जगदीश स्मृती चषक 2025चं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोरदा सज्ज होतो. इथे हाफ ट्रॅकर होता, फटका चांगला आहे, बॉल चालला पॉइंटला, क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये पोहोचतात, एक सिंगल एकवटली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 50 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या. एकदा जोरात आल्या टीम कुळगाव संघासाठी. आज खरं तर जुबेर शेख टीमला लीड करतात, त्यामुळे आता सलामी जोडी देखील आपण पाहिली मैदानाच्या दाखल झाली. सोहेल जरूर बाद झालाय, परंतु आता षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती 50 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज मुन्ना देखील आहेत इनॅक्शन मध्ये. कुळगावचा उस्मान पटेल तुम्हाला आज मैदानावरती खेळताना दिसणार. पाच टीम ग्रीबाग या 11 श्रीगणेश मानकिवली ब आणि त्यांच्या विरोधात जयरमान डोके. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये या. टीम मानकिवलीची कॅप्टन इथे दाखल झाले. टीम डोके आपणास विनंती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. पारस आलेत गोलंदाजी मार्कवरती. पारसचा पहिला बॉल ऑन साईडला टर्न केला, एकदा वेग पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय, तू मे दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. अरबाजच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे एकपडली, दुसरीसाठी पलटत होते, परंतु पुन्हा एकदा नकार दिला आणि अरबाननं इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव इथे स्वीकारली जाईल आणि एका धाबाच्या साथीनं धावफलक 51 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 षटकाचे बॅच आहे, कमीत कमी 60 ते 65 धाबा बनवावा लागतील, कारण दुसऱ्या डावामध्ये देखील तुम्हाला आक्रमक बॅटर जरूर पाहायला मिळेल. संदेश बागराव सारखा एक मोठा खेळाडू, त्याच्या साथीनं राजेश हजारे सारखा एक चांगला खेळाडू आणि खरं तर सुपला किंग मयूर काठवले देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये दिसणार या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पारस, गोलंदाजी मार्कवरती, राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक राजेश पोहोचतात, एक चिकी सिंगल धाब एकपटे जाईल. पारसला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला या मॅच मध्ये. मी म्हणेन यंगस्टर खेळाडूच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे आणि आतापर्यंत एक सिंगल धाब इथे देखील एकपटी गेली. दैवली म्हटलं की लेजंड खेळाडू, मग नंदू बागराव यांना देखील आपण नेहमीच पाहत होतो टीम मध्ये खेळत असताना. उत्तमजी मुंडे, इथे फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला, 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतोय, पुन्हा एकदा एक चिकी सिंगल इथे एकपटी जाईल. 3 बॉल टाकले आतापर्यंत, 3 धाबा खर्च करत असताना पारसला तुम्ही पाहता कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. खरं तर दैवली म्हटलं की जे संघाला नेहमीच लीड करतात त्यांचे प्रतीकजी कडव असतील, त्यांच्या साथीला अक्षय कडव, आज दोन्ही खेळाडू टीममध्ये नाही आहेत, पण त्यांच्याही शुभेच्छा येतात टीम दैवली संघाला. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू, कारण बाळकृष्ण मुंडे यांचे मी म्हणेन खंदे समर्थक आहेत. मी म्हणेन प्रतीक कडव आणि त्याचबरोबरीनं अक्षयजी कडव, कारण जेव्हा जेव्हा बाळकृष्ण मुंडे यांची स्पर्धा होत असते आमदार खासदार चषक, ती स्पर्धा नेहमीच प्रतीक कडव लीड करत असतात आणि त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती 54 धाबा, एक चेंडू खराब जरूर टाकला. गोलंदाज पारस, राऊंड द विकेट. लाईन इथे देखील चेक करावी लागेल, यावर देखील पंच वळतात. बबर सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 55 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना म्हटलं जातं, ते आमचे कुमारजी नवले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर आमचे मानकिली प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होते आई एकविरा 11 जो संघ बांधत असतात ते आमचे मयूरजी खाडे यांचं आगमन झाले. भरपूर स्वागत. आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय नाईट टुर्नामेंटचे जबरदस्त आयोजक दमदार आयोजक पेट्रोलबाई चषकाचे आमचे पेट्रोलबाई निलेशजी कालेकर यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं जुने जाणते खेळाडू आमचे अपेशदादा रमेश गडगे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 59 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तुम्ही पाहताय 9 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. गोलंदाज पारसला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. थोडंसं आक्रमण जरूर चढवला यावेळेस अरमानच्या माध्यमातून. टू गो. इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल सारा डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक मयूर पोहोचतात. एक सिंगल एकपट्टी वाराच्या वेगानं झपाट्यानं मी म्हणेन खेळाडू मयूर पोहोचला चेंडूवरती आणि एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि धावफलक 60 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीम दहिवलीचे आमचे मेंटॉर अजयजी काठवले हे देखील माझा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रिया मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ही सजावट तुम्हाला जरूर पार मिळेल. रोशन धुळे संदीप धुळे आमचे शर्माजी त्यांचे मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धाबा एक पण्याचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या धाब्यासाठी घडलंय काय पाहावं लागेल. आणि इथे अंपायर सॉफ्ट सिग्नल बॅटर बाद आहेत परंतु चेक करण्यात येईल. तिसरे पंच आमचे परेश शिनारे या पण चेक करा घडले काय. हे जतीन भुयाळ सर आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. OUT परत बाद. षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला घेतलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. केतन एक चांगला झेल स्वीकारला आणि अखेर फलंदाज बाद. खरं तर अरबाज सी ला तुम्ही पाहताय. अरबाज ए आउट झाला. 3 अरबाज शेख नावाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अरबाज बी आज मात्र टीम मध्ये नाही आहेत जे कधी काळी संगणकाच्या भूमिकेत असायचे परंतु आज खरं तर यंगस्टर खेळाडूंना त्यांनी संधी दिली त्यामुळे अरबाज बी आज मैदानाच्या बाहेर आहेत परंतु अरबाज सी आता दाखल झाला. इथे फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच ड्रॉप की इथे मात्र बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि इथे अखेर
अरबाज सीला इथे मात्र परतावा लागेल माघारी. बॅटर आउट. अपेक्षा होती, आतुरता लागली होती की जवळजवळ 4 फलंदाज बाद झालेत, परंतु कुळगावचा बाबेश पवार मैदानाच्या मध्ये कधी दाखल होतोय आणि अखेर आता डावखुऱ्या हाताचा विध्वंसक आणि विस्फोटक बॅटर दाखल झालेत. महाराष्ट्र पोलीस आहेत. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आणि मी म्हणेन विठोबा रखुमाईचं संगीत देखील त्यांच्या मुखातून स्वरबद्ध झाले असे आमचे निसारबाई शेख यांचं आगमन झालंय. तुम्हाला पाहायला मिळतील भाईजान या नावाने ते संघ बांधत असतात आणि जेव्हापासून मी म्हणेन भाईजाननी हा संघ पुरस्कृत करत असतात त्यामुळे सुगीचे दिवस आले टीम कुळगाव संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मानकिवली गावातील उद्योजक समाजसेवक खरं तर मानकिवली गावचे पोलीस पाटील अभिनवजी बैकर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर एक काळ ज्यांनी गाजवला मग समालोचन करत असताना ते आमचे परेजी शिनारे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज इनॅक्शन मध्ये असतील शंका नाहीये. बॅटची कडा आहे. स्कोअर लेगला बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॉल चाले डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक चिके सिंगल इथे एकबटी जाईल आणि एका धाब्यानं धावफलक देखील पुढे सरकतोय. आज शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल भाईजान यांच्या माध्यमातून. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय चौकार षटकाराची आतिषबाजी होत असते जास्तीत जास्त धावचीच्या स्वरूपात भाईजान बाद होतात. त्यामुळे आज त्यांनी ठरवून आलेत की आज मात्र व्यवस्थित खेळायचंय कारण चांगले चांगले खेळाडू बाद झालेत. षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 62 4 फलंदाज बाद झालेत. इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आला. तनवीर इथे पंचाकडे पाहिलं लाईन खराब. सुदीपजी अंबावणे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात इथे मात्र आपण पाहतोय वेगानं धाव एकपडली आणि धावफलक आता एका धावेच्या साथीने पुढे सरकेल. इथे देखील खेचला ऑन साइडला लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाहताय 75 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टॉस जिंकला होता टीम दैवली संघाने. क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि मी आधीच म्हटलं होतं जे हवं होतं ते मिळालंय टीम कुळगाव संघाला कारण त्यांची बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे आणि गोलंदाजी देखील त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांना आता बॅटिंग करण्याचा निर्णय आला. लगेच त्यांना बॅटिंग स्वीकारली आणि आतापर्यंत मी म्हणेन का बॅटिंग केली आहे. तनवीर शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान सिंगलदा वेगपडण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर तन्नू शेवटच्या बॉलवरती बाद होतोय. परंतु आता धावफलक तुम्ही पाहताय तब्बल 75 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 76 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण डोकेची कॅप्टन आपण टॉस साठी या. विनंती आहे डोके टीमची कॅप्टन आपण या टॉस साठी. विलंब करू नका कारण श्री गणेश मानकिवली बी टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले त्यामुळे विनंती आहे.
76 धावांचा टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि आम्हाला देखील आतुरता होती की मानकेली गावचा जो जुना जाणता आवाज आहे तो कधी ऐकायला मिळेल आणि अखेर या स्पर्धेमध्ये आता तुम्हाला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक परेजी शिनारे. धन्यवाद. धन्यवाद राहुल. भलं मोठं टार्गेट इथे सेट केलंय. भाईजान 11 कुलगाव संघाने तब्बल 75 धावा 5 षटकामध्ये कुठल्यात आणि 76 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय दहिवली संघासमोर. चला सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. आपण बघू शकतो 76 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. 5 षटक, पहिले 2 षटक पॉवर प्ले असतील. तर मैदानात आपण बघतोय आघाडीचे 2 फलंदाज दहिली संघाकडून केतन आणि स्ट्राइक एंडला संदेश बागराव. तुफानी फटकेबाजी ज्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहत आलोय संदेश बागराव आपण बघतोय. स्ट्राइक एंडवर तर 76 धावांचं पाठलाग ही जोडी कशी करते. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज तन्वीर. तन्वीरला आपण शेवटच्या षटकामध्ये तुफानी फटकेबाजी करताना पाहिलंच होतं. तोच तन्वीर पहिलं षटक एक अष्टपैलू कामगिरी करताना आपल्या संघासाठी बघतोय आपण. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी हाताळताना येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 76 धावांची गरज असताना पहिला चेंडू सामना करेल संदेश. अकोट टप्प्याचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांकडे कटाक्ष टाकला जात आहे पण पंच आमचे अतिशय चांगले खून दर्शवतात आणि डॉट बॉलची सांगता होते. अतिशय चांगला चेंडू होता. शॉट ऑफ लेंथ चेंडू आपटण्यात आला. अगदी कांद्यांच्या जवळून ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा तन्वीर संदेशसाठी. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ आणि इथे पुल केलाय सक्सेसफुल आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. कोट्याला आणि वैयक्तिक कोट्याला देखील सुरुवात करत देत असताना षटकाराने सुरुवात होतीये. संदेश बागराव जसं मी म्हटलं होतं स्टार्टिंगलाच की मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. तोच संदेश एक विस्फोटक षटक ठोकताना पुलचा अगदी शॉट ऑफ लेंथ डिलिव्हरी होती आणि त्याच्यावर पुलचा फटका खेचला. फाईन लेगच्या दिशेने षटकार येतोय. 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 76 धावांचा पाठलाग करताना दिसतोय दहिली संघ. पुढील चेंडू चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडून बॅटची आतली गाडा घेतली होती आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर असेल 6 धावांवर. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण मोठे फटके नेहमीच पाहत असतो. पहिल्या चेंडूवर मात्र शांत ठेवलं होतं. दुसऱ्या चेंडूवर पुलचा फटका बघितला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा तन्वीर आपल्या गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल संदेश. चांगला चेंडू उंच उडवलाय. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल बाद. मोठा गडी बाद होत असताना संदेश बागराव
बॅक टू पवेलियन. साठी पैजान 11 कुलगाव मात्र आपण बघतोय मोठा धक्का ज्याच्या खांद्यावर अगदी जबाबदारी होती दहिली संघाची, तो मात्र इथे डगआउट मध्ये परततोय आणि नवीन फलंदाज आपण आतमध्ये जात असताना बघतोय पारस. स्ट्राईक एंडवर तर तन्वीर अष्टपैलू कामगिरी करतोय. शेवटच्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी आपण बघितली तन्वीरच्या बॅटमधून. आता मात्र गोलंदाजी करत असताना मोठी विकेट आपल्या सफलता प्राप्त करून देतोय भाईजान 11 संघासाठी आणि चांगला फटका येतोय पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये. उंच गेलेला झेल आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. थोडीशी खराब असं क्षेत्ररक्षण, मात्र एक रन इथे अर्चित करतोय फलंदाज आणि 1 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावफलकावर 7, 1 गडी बाद 7. अतिशय चांगला फटका होता मात्र तिथे अंदाज बांधता आला नाही क्षेत्ररक्षकांना आणि एक सोपा झेल जमिनीला दान केला. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू असेल तन्वीर याचा. सामोरे जाईल फलंदाज केतन. चांगला चेंडू गुड लेंथला परत चेंडू आदळतोय आणि सरळ अंगाचा वेध घेतोय फलंदाजाचा आणि पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय धीमी सुरुवात पाहायला मिळते. एक मोठा गडी बाद संदेश बागराव बाद झाल्यानंतर दहिवली संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 7, 1 बाद 7. तर चला डोके टीम टॉस साठी याचा कॅप्टन. या पुढील सामना आपण बघणार आहोत माणकिवली ब विरुद्ध चेनुमान डोके. 76 धावांचं मोठं लक्ष दहिवली संघासमोर इथे रचण्यात आलं होतं. शेवटच्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी आपण तन्वीरची बघितली. तोच तन्वीर पहिलं षटक हाताळत असताना अतिशय कंजूस गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तब्बल 7 धावा खर्च केल्यात एका षटकाराच्या सहाय्याने आणि 1 गडी बाद केलाय तो म्हणजे संदेश बागरावला. मोठी विकेट घेऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहिवली संघाची आपण धावसंख्या धावफलकावर बघतोय 7, 1 गडी बाद. आता पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना आपण गोलंदाज यश मोरेला पाहतोय. भाईजान 11 कुलगाव संघाकडून नवीन गोलंदाज यश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना वैयक्तिक पहिलं षटक. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय पारसला. येणारे 24 चेंडू आणि 69 धावांची गरज असताना यश पारससाठी. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका येतोय. आकाशाला गवसणी घालणारा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार इट्स मॅक्झिमम. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 76 धावांचं पाठलाग करत असताना दहिली संघ. तर अंजूर संघ इथे दाखल झालाय. माणकिवली श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यश पारससाठी. चांगला फटका येतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इट्स 6. मिळतोय. पहिला षटकार आपण बघितला सरळ आला, त्यानंतर कव्हर रिजन मध्ये हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहे. पारसच्या बॅटमधून कुठेतरी 76 धावांचा पाठलाग करत असताना संघ अडचणीत सापडला होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या तन्वीरने. त्या मात्र इथे यश महागडा ठरतोय कारण पारस आपल्या खांद्यांवरती जिम्मेदारी 76 धावांचं टार्गेट चांगलं पेळवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यश टू पारस. चांगला पटका. अकुट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅट्स आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या स्थिर असेल, कायम असेल ते म्हणजे 19 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय
संघाची धावसंख्या, दहिली संघाची धावसंख्या 19. एक बाद संदेशची विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी अडचणीत सापडेल, मात्र पारस ते 2 फटक्यांमध्ये 2 षटकार बॅक टू बॅक लगावले आणि आपल्या संघासाठी थोडंसं सुटकेचा श्वास सोडताना पुन्हा एकदा चेंडू आपटला होता. इथे मात्र चुकीच्या एंडवर थ्रो होताना दिसतोय. एक चिकी सिंगल कंप्लीट होते आहे. एकच्या धावसंख्येने धावसंख्या वाढते. 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतोय दहिली संघ 76 धावांचा पाठलाग करतोय. याच दरम्यान गावदेवी अंजूर संघ इथे दाखल झाला आहे. विनंती आपण आकाश पाटील आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज ज्या समालोचक मित्रांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत ते आमचे मिस्टर IPLचा मखमली आवाज कुणालजी दाते सर, त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला हा चौकार येतोय. आपण बघितलं फाईन लेग रिजन मध्ये सॉरी चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या वाढते. पारसच्या पावलावर कुठेतरी केतन देखील पाऊल ठेवतोय. त्यांना माहिती आहे 76 धावा आहेत 5 षटकांमध्ये आणि आपल्याला कुठेतरी आता ताबडतोड फलंदाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने ही फलंदाजी पाहायला मिळते पारस आणि केतनच्या माध्यमातून. तर यश आतापर्यंत 5 चेंडूंचा मारा केलाय, 17 धावा खर्च केल्यात. महागडं षटक पाहता येईल भाईजान 11 कुलगाव संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील यशचा सामना करतोय केतन. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. इथे मात्र धावचित करायचा प्रयत्न पंच आमच्याकडे दर्शवतात. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या वाढेल. धावसंख्या फलकावर 25 धावा. अजूनही 19 चेंडू आणि 51 धावांची गरज असताना आपण बघतोय पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना यश याला पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती तन्वीरने, मात्र हा षटक कुठेतरी महागडं ठरत असताना पुन्हा एकदा चांगला फटका येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. आपण संपन्न करू. चला दोन टीमचे कॅप्टन या. आपण टीम मानकिवली बी विरोधात जर्मन क्रिकेट संघ ढोके. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी या. टॉस आपण संपन्न करू. चला विनंती करतो मिस्टर IPL कुणालजी दाते सर आपण या आपल्या आपण टॉस संपन्न करू. दाते सरांना विनंती आहे. स्वागत आहे आपलं बदलापूर नगरीमध्ये. खरं तर आज भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील सरांनी आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. कुणालजी दाते सरांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टॉस आपण संपन्न करतोय. कुणालजी दाते सरांच्या शुभ हस्ते एका बाजूला परेश शिनारे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सचिन भोईर. हेडचा कॉल आणि टॉस जिंकल्या टीम मानकिवली ब संघाने फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. थँक्यू सो मच. कारण मॅच देखील सुरू आहे त्यामुळे आपण जास्त काही विचारपूस करणार नाही आहोत. काय झेल स्वीकारला अरमान होते ज्याने मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आणि आता डाईव्ह लगवत असताना हा झेल त्यांना स्वीकारला. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली बी यांनी टॉस जिंकला. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जर्मन ढोके या संघाला. राजेश दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल.
सज्ज होतोय. पुलटोस होता ऑन साईडला घेतला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतात अरबाज, त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पस्तीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्याला सुरुवात झाली. 2 बॉलचा खेळ संपट झाला. धावफलक 35. धावफलकावरती तुम्हाला पाल मिळेल. 16 बॉलचा खेळ शिल्लक, 41 धाबाची गरज. मच्छिंद्र पाटील सरांना दाखवलं जात आहे टीव्ही स्क्रीन वरती. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसरे घेऊन दाखल झालाय गोलंदाज तन्वीरला तुम्ही पाहता. धावफलक तुम्हाला पार मिळेल 35 धाबा. प्रशांत भोईर हे देखील आता जोडले गेले. टीम श्री गणेश मानकिवरीचे एक चांगले खेळाडू आहेत. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका घेतला ऑन साईडला स्कोअर लेगला. व्यासपीठाला मानमंत्र देत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेशच्या बॅटून येतोय षटकार. होतो या मॅच मध्ये तुम्ही पाहता धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 41, 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसरा मार्गस्थ राजेश दाखल झालाय मधरचार मध्ये. या मॅच मध्ये आतापर्यंत मी म्हणेन 4 बॉलचा खेळ संपट झाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मच्छिंद्र पाटील सर यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. मॅम फ्रॉम रोहिंजन. भरपूर विश्वास असतं. मग मच्छिंद्र पाटील सर असतील, कुणालजी दाते सर असतील, नेहमीच या समालोचकांवरती टीम मानकिवलीचं निरेशजी मराडे जे स्पर्धेचे आयोजक आहेत. इथे देखील फटका बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान बॉल चालला डीपमध्ये लॉंग ऑफला. खेळाडू उपस्थित होते. दरम्यान एक चेकी सिंगल धाबी ते एकवडी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 42, 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच मानकिवली बी विरोधात जर्मन क्रिकेट संघ ढोके. या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला मोठी मॅच जरूर पाहायला मिळेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, गोपणी सारखी बॅट फिरवली, बॉल चाला ऑन साईडला, लॉंगॉला क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. सिंगल डबलने आता जास्त काही फरक पडणार नाहीये टीम कुळगाव संघाला, कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण षटक क्रमांक तिसरे देखील संपन्न झाले. धावफलक 43, 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 33 धावाची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 33 ची गरज.
षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. अरबाज सी ला तुम्ही पाहता जो गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. 12 चेंडूमध्ये त्याला आता 33 धावा इथून रोखायचे. याच अनुषंगाने तो दाखल झालाय. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता नवीन खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय केतन होते, केतन निहारे एकदा वेगपडी दरम्यान दुसरीचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. त्यामुळेच की काय मग ते सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. चला टीम मीटिंग नको आहे प्रत्येक बॉलवरती. तन्वीर आज जुबेर शेखला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक जुना जाणता खेळाडू. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नाव मोठं आहे परंतु सध्याच्या घडीला ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करतो. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्मीच्या इथे मात्र डिस्ट्रॉय केलंय. दांडी उखाडली आहे. बॅट्समन राजेशला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चेंडूमध्ये 11 धाबांचं योगदान दिलं राजेश हजारेला तुम्ही पाहताय. थोडंसं दुःख आहे चेहऱ्यावरती कारण सामना फिनिश करून त्याला मैदानाच्या बाहेर यायचं होतं परंतु तो आता बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल निहारे आता दाखल होतोय. अरबाज शेखने इथून जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर शाकिब शेख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. नवीन खेळाडू कुणाल दाखल झाले तर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फटका फसला. दरम्यान खेळाडू तुम्ही पाहता डीप मध्ये वेगाने पोहोचलेत. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर फलंदाज कुणाला देखील परतावं लागतंय माघारी. बॅट्समन आउट. उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज अरबाज सी ला तुम्ही पाहता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे कार्याध्यक्ष दिनेशजी भुईर साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जगदीश स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली व ग्रामस्थ मंडळ मानकिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. स्पर्धेचे काही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बाईक आहे परंतु सेमीफायनल पर्यंत त्या धावा मोजण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची. गोलंदाज सज्ज होतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. दरम्यान तुम्ही पाहताय परत बाद झालेत परंतु शाकिब म्हणतात रनआउट झालेत. हरकत नाहीये. 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं शाकिबकडनं परंतु तुम्ही ते कॅश प्राइज देऊ देखील शकता कारण 3 विकेट तर पडले. जे तुम्हाला हवं होतं ते मिळाले शाकिब. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची गरज. बघा मानकिवली असेल खरवई जोवेली आणि कासगाव चामटुली या गावातून जर कोणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक
वरिष्ठ मान्यवर आपण आला असाल तर आपणास विनंती, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. रवींद्रजी मस्कर यांचा आगमन झाले, विनंती, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 7 बॉल इथे 28ची गरज होती आणि आता अजून एक फरदास बाद झाला. भाईजान यांना तुम्ही पाहताय भरपूर ते खुश आहेत आणि आता यस मिठी मारत असताना अरबाजला महाराष्ट्र पोलीस आहेत, पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. आज खरं तर 2 बुलंद आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळतील, 2 पहाडी आवाज तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. आमचे गुरुतुल्य समालोचक ज्यांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट असतो, नेहमीच ज्यांची कामगिरी भरपूर चांगली असते, असे आमचे मचिंद्र पाटील सर, अर्थातच मॅक्स सर यांचं आगमन झालं, मॅम फ्रॉम रोहिंजन, आणि त्यांच्या साथीनं IPLचा मकबली आवाज कुणालजी दाते सर देखील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. त्यांचंही बदलापूर नगरीमध्ये स्वागत आहे. अरबाज सी साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं शाकिब भाई यांच्याकडून. चला अंजूर टीम, आपण सराव करताय परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्या. आकाश पाटील आपणास विनंती, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अरबाज ए इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. 6 चेंडूमध्ये 28 धाबाची गरज होती. मयूर काठावले मैदानात पण दाखल झालेत. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ही ओळख नाही आहे मयूरची, कारण सुपला शॉट त्याची ओळख आहे. सुपला किंग म्हणून त्याला म्हटलं जातं. सज्ज होता इथे ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता अरमानचा. दरम्यान बाल बचावले गेले मयूर, कारण अगदी सीमेरेषेच्या लगत गरुड जेप घेत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं. दरम्यान एक सिंगल धाब एकपटी जाईल. बाळकृष्ण मुंडे यांना तुम्ही पाहताय, जे खासदार आमदार चषकाचे आयोजक आहेत, सध्याच्या घडीला ते मैदानावरती दाखल झालेत. कशा प्रकारचे बॅटिंग करतील, कारण या मॅचमध्ये आता चेंडू शिल्लक असतील फक्त 4 आणि इथून 27 धाबाची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 24 बनवू शकतात, 27 बनतील का? इथे फटका चांगला आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू नाही आहेत, त्यामुळेच काय आता इथे धावा मिळते 4. टीम दैवली संघाला चौकार. इथे देखील सरळ रेषेमध्ये फटका खेचायचा होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॉटम पॅडच्या मधनं. बॉल निघून चालले सुरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. पुढे सरसावले, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान घडले काय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान एक सिंगल धाब आहे ते एकवटली जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा पुढे सरकेल. 54 धाबा. बॅटची कडा आहे, त्यांच्या मागे मुन्ना पोहोचले, त्यांनी एक चांगला झेल स्वीकारलाय आणि अखेर मयूरला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होत आहेत आणि इथे डाव देखील संपन्न झाला. अभिनंदन टीम भाईजान निर्माण कुळगाव, भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला. त्याचबरोबर टीम श्री गणेश क्रिकेट संघ दैवली, तुम्ही देखील चांगलं खेळलात, चुकलं कुठे यावरती लक्ष द्या आणि या मॅचचा मार्थ मॅच. ज्याने खरं तर बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 39 धाबांची इनिंग साकारली आणि आता गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केली, तोच खेळाडू अरबाज ए ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.